नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली सातारा जिल्ह्यात गुटखा बंदी झाली पाहिजे यासाठी रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक प्रतिष्ठानने विडा उचललाय। यामध्ये रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसून आलेत। शासनाने वेळेत दोन्ही जिल्ह्यात गुटखा बंदी न केल्यास अजून तीव्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। सातारा आणि सांगली पोलिसांना याबाबतचं निवेदनही देण्यात आले। यावेळी उपस्थित रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल पवार, खानापूर तालुका अध्यक्ष विद्याधर मदने, तासगाव तालुका अध्यक्ष पैलवान विजय गलांडे व सर्व रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मावळे उपस्थित होते। गेल्या 4 दिवसापूर्वी रक्षक प्रतिष्ठान पदाधिकारी मेळावा सातारा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी घोषणा केली, सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा गुटखाबंदी झाली पाहिजे। तर गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सातारा SP-ला निवेदन देऊन बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यातील पूर्ण गुटखा थांबलेला आहे। तरी पण आपल्या सांगली जिल्ह्यात आज ॲडिशनल SP-ला आम्ही निवेदन दिलं आहे की हात जोडून विनंती केल्या की मेडिकल कॉलेज असतील, शाळा कॉलेज या परिसरातील छोट्या मोठ्या ज्या टपऱ्या आहेत जे पूर्ण जिल्ह्यामध्ये गुटख्याचं रॅकेट चालतं आहे। आज कर्नाटक बॉर्डर असेल, मिरज बॉर्डर असेल, मिरजहून पूर्ण महाराष्ट्रात गुटखा सप्लाय कंटेनर भरून होतो आहे आणि नवीन पिढी त्या गुटख्यास बळी पडून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले। तरी या जिल्ह्यातील आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या प्रशासनाने तात्काळ या जिल्ह्यातील संपूर्ण गुटखा विक्रेत्यांना आळा घालावा। नसेल तर रक्षक प्रतिष्ठान रस्त्यावरती उतरून स्थानिक ज्या बॉर्डरवरून गाड्या पास होतात त्या अडवून स्थानिक मीडिया असेल, पोलीस प्रशासन असेल त्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करू व तीव्र पद्धतीचं रक्षक प्रतिष्ठान आंदोलन करणार। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।